पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू. तीनही सेनादल प्रमुख सीडीएस अनिल चौहान आणि अजित डोवालही बैठकीला उपस्थित. परराष्ट्र मंत्रालयाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. भारत पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर सध्याच्या परिस्थितीवर माहिती देण्याची शक्यता. कुठल्या अटींवर शस्त्रसंधी, कोणत्या अधिकारानं ट्रम्प यांची मध्यस्थी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा. भारत पाकिस्तान शस्त्रसंधीवर संजय राऊतांची मागणी. दिल्ली विमानतळावरील विमानसेवा सुरळीत. शस्त्रसंधीनंतर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था वाढवली. काही विमान उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता. शस्त्रसंधीनंतर जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य. रात्री ड्रोन गोळीबार किंवा तोफ गोळ्यांचा कोणताही हल्ला नाही. पंजाबच्या अमृतसरमधील शैक्षणिक संस्था आजही बंद. पंजाबमधील परीक्षा रद्द करण्याचे आदेश. भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का. मुहम्मद युनूस यांच्या सरकारने शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगवर बंद. दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत बंदी. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये दक्षता. सिद्धिविनायक मंदिर, साईबाबा मंदिर आणि तुळजाभवानी मंदिरात हार, फुलं, प्रसाद आणि इतर साहित्याला बंदी. भारत पाकिस्तान तणावाचा नाशिकमधील कांद्याला फटका. निर्यात ठप्प झाल्याने कांद्याचे दर 1000 रुपये प्रति क्विंटलने घसरले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका. भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर आयपीएलचे उर्वरित सामने पुन्हा सुरू होण्याची शक्यता. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल आणि बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक. नव्या वेळापत्रकाची घोषणा केली जाण्याची शक्यता. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती दिमाखदार पुतळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करणार महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन. पुण्यात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातही पावसाचा अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.